हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 8चं चॅप्टर नंबर 8 क्वाड्रिलॅटरल अँड कन्स्ट्रक्शन अँड टाईप। ठीक आहे, आपल्याला लेसनमध्ये क्वाड्रिलॅटरल शिकायचं आहे आणि त्याचे टाईप पण बघायचे आहे। ठीक आहे, कसा कन्स्ट्रक्ट करायचा ते पण शिकायचं आहे। त्याआधी बघा, आपल्याला क्लास 7 मध्ये काय होतं, ट्रायंगल कन्स्ट्रक्शन होतं। ठीक आहे, आपण ते क्लास 7 मध्ये शिकलेलो आहे। तर आता बघा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असते बघूया। Every quadrilateral has 4 angle, 4 side and 2 diagonal। बघा, हा एक आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे। काय म्हटलेलं आहे, 4 अँगल आहेत का, अँगल P, अँगल S, अँगल R आणि अँगल Q आहेत। 4 अँगल, 4 साइड आहेत का, कोणती PQ, QR, SR आणि PS आहे 4 साइड आणि 2 डायगोनल। डायगोनल म्हणजे जे मधामधून जातात त्याला काय म्हणायचं, डायगोनल। कोणते, PR आणि SQ, 2 डायगोनल आहेत। ठीक आहे, सो देयर आर 10 एलिमेंट ऑफ ईच क्वाड्रिलॅटरल। प्रत्येक क्वाड्रिलॅटरल मध्ये किती एलिमेंट असतात म्हणते, 10। म्हणजे 4 अँगल, 4 साइड, 8 आणि 2 डायगोनल। किती एलिमेंट असतात, 10 एलिमेंट। ठीक आहे, यालाच काय म्हणतो आपण, क्वाड्रिलॅटरल। ठीक आहे, समजलं। आता बघा काय म्हटलेलं आहे, कसं करायचं कन्स्ट्रक्शन क्वाड्रिलॅटरलचं। वी कॅन कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ वी नो द मेजर ऑफ सम स्पेसिफिक 5 एलिमेंट आउट ऑफ 10। काय सांगितलं आपल्याला, पूर्ण क्वाड्रिलॅटरलमध्ये किती एलिमेंट असतात, 10 असतात। काय असतात, 4 अँगल असतात, 4 साइड असतात आणि 2 डायगोनल असतात। त्याच्यापैकी काय म्हणते, 10 अँगल 10 जे हे आहेत मेजरमेंट, त्याच्यापैकी आपल्याला किती माहिती पाहिजे, कमीत कमी 5 एलिमेंट माहिती पाहिजे। ठीक आहे, कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल आर द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन ऑफ क्वाड्रिलॅटरल। म्हणजेच आपल्याला क्वाड्रिलॅटरलचं कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर आधी आपल्याला काय करावं लागते, ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करावं लागते। ठीक आहे, आपण जसे एक्झाम्पल घेऊ तसं तुम्हाला समजून येते। ठीक आहे, समजलं। अशा पद्धतीने आपण काय करू, डायरेक्ट प्रॅक्टिस सेट सॉल्व करू। त्याच्या आधी बघा, इथं टाईप दिलेले आहेत काही। टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ द लेंथ ऑफ 4 साइड अँड अ डायगोनल इज गिवन। काय म्हटलेलं आहे, एक आपल्याला क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करायचं आहे। काय दिलेलं आहे, त्याच्या 4 साइड दिलेलं आहे आणि एक डायगोनल दिलेलं आहे। ठीक आहे, सेकंड टाइप कोणता दिलेला आहे, टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 साइड अँड 2 डायगोनल आर गिवन। काय दिलेलं आहे, या क्वाड्रिलॅटरलमध्ये 3 साइड दिलेले आहेत, 1 2 3 आणि काय दिलेलं आहे, 2 क्वाड्रिलॅटरल गिवन दिलेलं आहे 5 एलिमेंट। याच्यावरून आपण क्वाड्रिलॅटरल कन्स्ट्रक्ट करू शकतो। ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे, फक्त 10 पैकी 5 एलिमेंट पाहिजे। बघा थर्ड बघा, टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 2 ॲडजसंट साइड अँड एनी 3 अँगल आर गिवन। म्हणजेच काय, आपल्याला 2 ॲडजसंट साइड, 2 ॲडजसंट साइड दिलेले आहेत आणि 3 अँगल दिलेले आहेत। ठीक आहे, टू कन्स्ट्रक्ट अ क्वाड्रिलॅटरल इफ 3 साइड अँड 2 अँगल इन्क्लुडेड बाय देम। यामध्ये काय दिलेलं आहे, 3 साइड दिलेले आहेत आणि 2 अँगल दिलेले आहेत। ठीक आहे, सर्व काय आहेत, 5 एलिमेंट आहे। ठीक आहे, अशा प्रकारे काय करू आपण, प्रॅक्टिस सेट नंबर 8.1 ला सुरुवात करू। आपल्याला सर्व एक्झाम्पल काय कन्स्ट्रक्शनचेच आहेत। हे बघा, प्रॅक्टिस सेट 8.1 मधला क्वेश्चन नंबर 1, कन्स्ट्रक्ट द फॉलोइंग क्वाड्रिलॅटरल ऑफ गिवन मेजरमेंट। आपल्याला मेजरमेंट दिलेले आहेत, त्याच्यानुसार आपल्याला क्वाड्रिलॅटरल काढायचं आहे। ठीक आहे, इन क्वाड्रिलॅटरल MORE लेंथ ऑफ MO इज इक्वल्स टू 5.8 सेंटीमीटर, लेंथ ऑफ OR इज इक्वल्स टू 4.4 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ एंगल M इज इक्वल्स टू 58 डिग्री, मेजरमेंट ऑफ एंगल O इज इक्वल्स टू 105 डिग्री अँड मेजरमेंट ऑफ R इज इक्वल्स टू 90 डिग्री। ठीक आहे, आपल्याला हे सर्व गिवन आहे। ठीक आहे, आता पण याच्यानुसार काय करू, आपण एक डायग्राम काढायच्या आधी काय करू, एक रफ फिगर बाजूला काढून ठेवू, म्हणजेच आपल्याला इझी जाईल काढायला। ठीक आहे, आता सर्वात आधी काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ MO किती दिलं आहे, 5.8। ठीक आहे, मी आता सध्या मेजरमेंट नाही घेत, फक्त काय घेते, एक लाईन ओढून घेते। 5.8ची नाही आहे ही। ठीक आहे, काय फक्त हा MO कितीचा आहे, 5.8 रफ फिगर काढत आहे। ठीक आहे, तर लेंथ ऑफ OR किती आहे, 4.4। OR म्हणजेच कुठून येईल, O पासून येईल आणि इकडे येईल। ठीक आहे, R पण त्याच्या आधी बघा, आपल्याला अँगल O पण दिलेला आहे, किती 105। आता 105 तर आपला बघा 90 डिग्री कसं असतो, स्ट्रेट असतो। जर आपण D ने बघितलं तर 90 डिग्री कसा असतो, स्ट्रेट असतो। 105 कसा येईल,
इकडे येईल, ठीक आहे. म्हणजे काय करते मी थोडीशी इकडे घेते. ही लाईन कितीची असेल, या OR 4.4 सेंटीमीटरची आणि हा अँगल कितीचा आहे 105 डिग्रीचा आहे अँगल O, ठीक आहे. 4.4 सेंटीमीटर, ठीक आहे. आता नंतर आपल्याला काय दिलं आहे, मेजरमेंट ऑफ अँगल M इज इक्वल्स टू 58 डिग्री. तर 58 इथं येईल, एमचा अँगल आहे ना, 58 इथं येईल. म्हणजेच कुठे येईल अँगल, इकडे येईल थोडासा, म्हणजे असं येऊ शकते. आणि आर काय दिलं आहे शेवटी इथं MO, इथं आर येईल, MOR होता ना हा, ठीक आहे. इथं आर येईल आणि आर काय दिलं आपल्याला 90 डिग्री, ठीक आहे. म्हणजे 90 डिग्री कसा येईल, एकदम स्ट्रेट लाईन, म्हणजे हे असं येऊन जाईल, ठीक आहे. आता हा कोणता येईल MOR आणि हे कोणता पॉईंट येईल E, ठीक आहे. समजलं. आपला आर किती आहे, 90 डिग्री. हे लिहायची गरज नाही. M किती आहे 58 डिग्री, ठीक आहे. याच्याचनुसार काय आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. बघा सुरुवातीला कसं करायचं, काय दिलं आहे आपल्याला, MO काढायची आधी किती आहे 5.8 सेंटीमीटर. काय घेते मी, सर्वात खाली घ्यायचं, ठीक आहे. म्हणजेच डायग्राम बसली पाहिजे आपली. काय म्हटलेलं आहे 5.8. काय करायची, 0 पासून सुरुवात करायची आणि 5च्या समोर 8 लाईन मोजायच्या. हे बघा ह्या स्केलवर दिलेलंच आहे, 8 पर्यंत लाईन ओढून घ्यायची, 0 पासून ते 8 पर्यंत 5.8, ठीक आहे. हे आलं आपलं काय MO. आणि जशी डायग्राम काढली तसेच नावं आणि मेजरमेंट लिहून घ्यायचे, नंतर कन्फ्युजन होत नाही. किती आहे MO 5.8 सेंटीमीटर, ठीक आहे. आता नंतर काय दिलं होतं आपल्याला, अँगल O दिला होता किती 105, ठीक आहे. काय करू, पॉईंट O वर काय करते मी, आपला D ठेवते, ठीक आहे. काय कुठं येईल 105, हे बघा जो हा D मधला जो मिड पॉईंट असतो हा वाला, ठीक आहे. तो काय करायचा, आपला पॉईंट O वर ठेवायचा. जोही ज्याही पॉईंटचा अँगल घ्यायचा असेल त्या पॉईंटवर ठेवायचा, ठीक आहे. ठेवला. आणि जी लाईन असते आपली ही सरळ लाईन Dची, ती काय आपल्या सरळ लाईनवर आली पाहिजे, ठीक आहे. आता मला 105 पाहिजे, तर कुठून घेऊ, या स्केलने घेऊ की या स्केलने घेऊ, कोणत्या स्केलने घ्यावं लागेल मला, या. कारण आपली लाईन कुठून सुरुवात होत आहे, इकडे. हा पॉईंटचा आपल्या लाईनचा एंड आहे आणि लाईन कुठे आहे आपली, इकडे आहे लेफ्ट साईडला. म्हणून कोणती स्केल घ्यावं लागेल आपल्याला, लेफ्ट साईडची, ठीक आहे. 105 कुठे येईल, हे बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि हे इथं 90 आहे. 105 हे 100 आणि 100च्या समोर 110 आहे डायरेक्ट, ठीक आहे. तर 100च्या समोर 5 लाईन मोजायच्या, 1 2 3 4 5. ही मधातली जी थोडीशी मोठी लाईन आहे ती 105ची आहे, ठीक आहे. हा अँगल किती झाला आपला 105 डिग्रीचा, ठीक आहे. आता ही लाईन काय घेते मी, ओढून घेते. व्यवस्थित काय करायची, लाईन ड्रॉ करून घ्यायची, ठीक आहे. आता इथं काय होतं आपला अँगल 105 डिग्री. पण आपल्याला आता त्याच पॉईंटला काय दिलेलं आहे, OR दिलेलं आहे किती 4.4 सेंटीमीटर, ठीक आहे. तर काय करायचं, काय म्हटलेलं आपल्याला OR किती दिलं आहे 4.4 सेंटीमीटर. तर काय करायचं, कंपॉसच्या साहाय्याने 4.4 आपल्या जो चॉक असतो त्याच्यामध्ये अंतर घ्यायचं. बघा कंपॉसच्या साहाय्याने घ्यायचं, 4.4चं अंतर घ्यायचं. कसं घ्यायचं, 4.4 कुठं असेल, 4 नंतर 4 लाईनी 1 2 3 4 आहे. इथं 4वर मी चॉकचं एक टोक ठेवते आणि एक जे पेन्सिलचं टोक आहे ते काय नाही ते 0च्या लाईनपर्यंत ॲडजस्ट करते, ठीक आहे. आलं 4.4. आणि इथं काय करते, पॉईंट ओवर ठेवून काय करते, एक आर्क काढून घेते, ठीक आहे. हा काय झाला आपला 4.4 सेंटीमीटर. हे डिस्टन्स झालं 4.4 सेंटीमीटर, ठीक आहे. आता नंतर काय दिलं होतं आपल्याला, ह्या लाईनचं झालं. आता आपल्याला अँगल M किती दिलं आहे 58 डिग्री. ते अँगल Mवर ठेवून 58 काढायचं Dनी. हे बघा काय ठेवते, पॉईंट Mवर मी D ठेवते आणि कोणत्या साईडला मेजर करावं लागेल, या साईडला करावं लागेल, ठीक आहे. लाईन कुठे आहे आपली, इकडे आहे राईट साईडला. म्हणून या साईडची स्केल घ्यावं लागेल जी खालची आहे. कोणतं येईल 58, 0 10 20 30 40 50. 58 कुठे येईल, 50च्या समोरच्या 8 लाईन आहे, ठीक आहे. कुठे येतील 1 2 3
5 हे 6 7 8 इथे येईल. ठीक आहे. आता ही काय करते, ही लाईन ड्रॉ करते एम पासून. ठीक आहे. हे बघा हा अँगल किती होता एम, आपण आताच काढला 58 डिग्री. ठीक आहे. आता काय राहिलं आपलं, हा पॉईंट कोणता होता आपला आर. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे, आर किती आहे 90 डिग्री म्हणजे स्ट्रेट लाईन. ठीक आहे. तर आता कुठं डी ठेवून कुठं मेजरमेंट करायचं, हे बघा आपली जी आर्क आहे ती आपली लाईन संपलेली आहे तिथं 4.4 ची तिथं ठेवायची, डी ठेवायचा आणि 90 डिग्री कुठे 90 डिग्री एकदम स्ट्रेट लाईन. ठीक आहे. लाईनवर आलं की इथं काय आलं 90 डिग्री. ठीक आहे. आता इथं काय करते मी, लाईन आर्कपासून करायची. हॅलो. ठीक आहे. हा कोणता पॉईंट आला आपला, पॉईंट ई. हा किती झाला 90 डिग्री. ठीक आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण कोणता क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केला, MORE. ठीक आहे. हे बघा 2 नंबरचं काय आहे, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल DEFG सच दॅट लेंथ ऑफ DE इज इक्वल्स टू 4.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ EG इज इक्वल्स टू 6.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ DG इज इक्वल्स टू 5.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ DF इज इक्वल्स टू 7.2 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ EG इज इक्वल्स टू 7.8 सेंटीमीटर. ठीक आहे. दिलेले आहेत 5 एलिमेंट. बघा कसा कन्स्ट्रक्ट करायचा. आधी काय करायची, एक रफ फिगर काढून घ्यायची. काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ DE दिलेलं आहे. आधी काय काढते मी, DE काढून घेते. ठीक आहे. हे बघा काय करत आहे, रफ फिगर काढून घेते. हे काय घ्यायचं, ॲप्रॉक्सिमेटली घ्यायचं. रफ फिगर फक्त आपल्याला समजायला. काय आहे 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. कोणती फिगर आहे ही, रफ फिगर. ठीक आहे. आता बघा काय दिलेलं आहे, लेंथ ऑफ EF कुठं येईल, DE आला, EF कुठं येईल, इथंच येईल, ईच्या वरती म्हणजेच काय E आणि EF किती आहे 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली काढत आहे मी, किती येईल 6. हा कोणता पॉईंट येईल, F पॉईंट. EF किती आहे 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे. नेक्स्ट काय दिलेलं आहे, DG दिलेलं आहे. DG कुठं येईल, इथं ही लाईन येईल, इथं आपला पॉईंट येईल ना DEF, इथं G पॉईंट येईल. ठीक आहे. म्हणजे DG कुठं येईल, इथं किती आहे DG किती दिलेला आहे 5.5 सेंटीमीटर आहे. हा कोणता पॉईंट येईल, G. ठीक आहे. हे काय करते मी, लाईन ड्रॉ करून घेत आहे. DF वाली. DF किती दिलं आहे, DF दिलं आहे का, नाही सॉरी GF नाही दिलेलं. ठीक आहे. हे लाईन काय केली, ड्रॉ करून घेतली. आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे अजून, लेंथ ऑफ DF, D आणि F काय दिलेलं आहे, एक डायगोनल दिलेलं आहे. आणि EG हे म्हणजे दुसरा पण डायगोनल दिलेला आहे. म्हणजेच कसा येईल, DF किती आहे आपला 7.2 सेंटीमीटर आणि EG किती आहे 7.8 सेंटीमीटर. 7.8 सेंटीमीटर. ठीक आहे. ही झाली आपली रफ फिगर. आता आपल्याला फेअर करायची आहे. ठीक आहे. कशी, व्यवस्थित मेजरमेंट घेऊन करायची आहे. ठीक आहे. आता आधी काय केलं आपण, सुरुवातीला हे फिगर काढताना काय केलं, DE काढला 4.5, बेस घेऊया किती आहे 4.5. जागा जास्त सोडायची. ठीक आहे. म्हणजेच गडबड होत नाही. किती आहे 4.5. काय येईल 4च्या समोर 5 लाईन. बघा 0 पासून ड्रॉ करत आहे, कुठे येईल 4 आणि हे 5, 4.5. ठीक आहे. हा काला DE किती आहे 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर काय केलं आपण, EF केला किती आहे, हे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला हा ट्रायंगल दिसत आहे, आपण काढून घेऊ शकतो. ठीक आहे. हा ट्रायंगल काढून घेते मी आधी, नंतर आपण हे ड्रॉ करून घेऊ. आता बघा हा DE दिला 4.5 आणि हे पण दिलेलं आहे आपल्याला, किती दिलेलं आहे 7.8 दिलेला आहे आणि हा किती आहे 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे. DG काढू आता, आधी पण काय काढू
डी जी किती आहे 5.5. काय घेते स्केलमध्ये सॉरी कंपॉसमध्ये काय घेते 5.5चं मेजरमेंट घेते. ठीक आहे. कुठं काढायचं आपल्याला डी जी काढायचं आहे 5.5. तर वरती एक आर्क ड्रॉ करते. ठीक आहे. आता ही झाली 5.5ची. पण आता आपल्याला काय दिलेलं आहे ई जी किती दिलेलं आहे 7.8 सेंटीमीटर. तर ह्या ई जीवरून इथं पण एक ड्रॉ करून घेते 7.8ची आर्क. ठीक आहे. बघा परत काय घ्यायचं आहे स्केलमध्ये कंपॉसमध्ये 7.8चं डिफरन्स घ्यायचं, असं वाढवत जायचं. ठीक आहे. म्हणजेच आपलं जे मेजरमेंट आहे ते करेक्ट येते 7.8. ठीक आहे. कुठं ठेवायचं आहे पॉईंट ईवर. ई जी काढायचं आहे ना आपल्याला, पॉईंट ईवर ठेवून काय करते एक आर्क ड्रॉ करते. ठीक आहे. आता ही थोडी कमी झाली म्हणजेच आपल्याला डी जीवाली जी आहे 5.5 वाली ती काय करू आपण थोडीशी वाढवून घेऊया. कसंही परत 5.5 डिस्टन्स घेते आणि डीवर ठेवून काय करते ही लाईन वाढवून घेते. ठीक आहे. झालं इंटरसेक्टिंग. म्हणजे आता हा जो आपला इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला काय करू ह्या दोन्ही जे पॉईंट आहेत ते काय करू जॉईन करू. पॉईंट डी आणि पॉईंट ई सुद्धा. आला आपला हा वाला इकडला वाला ट्रँगल आला. ही कितीची काढली आपण लाईन 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे. हा कोणता पॉईंट आला पॉईंट नंबर पॉईंट जी. आणि ही किती काढली आपण 7.8 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय काढायचं आहे आता ई जी दिलेला आहे सॉरी ई एफ दिलेला आहे 6.5 सेंटीमीटर. ई एफ 6.5 सेंटीमीटर इथं काढू शकतो. आणि काय दिलेलं आहे डी एफ दिलेलं आहे सेम करू शकतो. असं काय दिलेलं आहे आपल्याला ई एफ किती आहे 6.5. परत काय घ्यायचं कंपॉसमध्ये काय घ्यायचं 6.5चं मेजर अंतर घ्यायचं. हे झालं 6.5. कुठं काढायचं आपल्याला पॉईंट ईवर ठेवून काय करायची एक आर्क ड्रॉ करून घ्यायची. कितीची आहे 6.5ची. ठीक आहे. आता ही ई एफ वाली आपण 6.5ची ड्रॉ केली. आता सेम तशी कशी करायची डी एफची करायची काय आहे 7.2ची. ठीक आहे. परत काय घ्यायचे कंपॉसमध्ये अंतर घेते मी किंवा चॉकमध्ये अंतर घेते 7.2. 7च्या समोर 2 लाईन 0 पासून 7.2 पर्यंत अंतर घ्यायचं. ठीक आहे. आलं. काय करते डीवर ठेवून काय करते परत इथे एक आर्क ड्रॉ करते. बघा इथं पण काय झालं थोडंसं कमी झालं. म्हणजेच आपल्याला जी ई एफची आहे 6.5ची ती थोडीशी आर्क वाढवून घ्यावं लागेल. ठीक आहे. ॲडजस्टमेंट नाही करायची. परत मेजरमेंट घेऊन परत काय करायची ड्रॉ करायची. ॲडजस्टमेंट केलेली कधी पण डायग्राम काय होते चुकून जाते. आता आला आपला इंटरसेक्टिंग पॉईंट. ठीक आहे. हा आहे आपला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. याला काय करायचं हा ई पॉईंट जोडून घेऊ शकते मी. कोणता पॉईंट आहे हा एफ पॉईंट आहे आपला. कोणता येईल ई एफ पॉईंट. ई एफ काढला का आपण 6.5. ठीक आहे. आणि डी एफ किती आहे 7.2 सेंटीमीटर. ठीक आहे. आता बघा हे झालं सर्व. आता काय राहिलं आपलं फक्त ही जी एफ ही लाईन आपली जॉईन करायची राहिली. जे आपले इंटरसेक्टिंग पॉईंट आहे त्याला काय करते मी जॉईन करून घेते. त्याचं मेजरमेंट दिलेलं आहे का आपल्याला नाही म्हणून काय करते ती डायरेक्ट जॉईन करते. ठीक आहे. आता मेजरमेंट लिहून घ्या. डी एफ किती आहे 7.2 सेंटीमीटर. हे किती काढली ई एफ 6.5 सेंटीमीटर. ठीक आहे. समजले डायग्राम. बघा थर्ड नंबरचं काय इन क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी लेंथ ऑफ ए बी इज इक्वल्स टू 6.4 लेंथ ऑफ बी सी इज इक्वल्स टू 4.8 आणि मेजरिंग अँगल ए दिलेला आहे 70 डिग्री. मेजरिंग अँगल बी दिलेला आहे 50 डिग्री आणि मेजरिंग अँगल सी दिलेला आहे 140 डिग्री. ठीक आहे. आधी काय करू आपण जसे आपण मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये केले रफ फिगर काढून घेऊया. काय दिलेले आहे ए बी दिलेलं आहे 6.4 डिग्री. ठीक आहे. आधी काय घेते मी 6 ए बी घेते. ठीक आहे. ॲप्रॉक्सिमेटली काढायची ही फक्त आपल्याला समजायला पाहिजे की फिगर कशी येणार आहे नेमकी. काय आहे पॉईंट ए बी लाईन ए बी 6.4 सेंटीमीटर. तर बी सी दिलेला आहे किती आहे 4.8 सेंटीमीटर. त्याच्या आधी बघा अँगल बी दिलेला आहे 50 डिग्री. अँगल बीवर पॉईंट डी ठेवून आपल्याला 50 डिग्रीचा अँगल काढावा लागेल. कसा येईल थोडासा तिरपा येईल ना.
का बरं? कारण 90 डिग्री एकदम सरळ असतो आणि 50 काय होईल, इकडे झुकेल, म्हणजेच काय येईल थोडासा. ठीक आहे. आता बघा ए किती दिलेला आहे, 70 डिग्री, हा पण काय येईल थोडासा. आणि काय दिलेला आहे, हा बी, हा काय असेल पॉईंट, इथं आर्क काढावं लागेल आपल्याला किती, 4.8 सेंटीमीटर. ही काय असेल आपलं सी, आणि इथं काय येईल पॉईंट डी येईल, आणि सीचा अँगल किती दिलेला आहे, 140. म्हणजे इथून आपल्याला काय काढावं लागेल, 140चा अँगल काढावा लागेल. तो कसा येईल आपला, कसा येईल बाहेर. ठीक आहे, समजत आहे. कारण 90 म्हणजे एकदम सरळ असतो आणि 140 म्हणजे 90पेक्षा मोठा ना, म्हणजे तो काय येईल इकडे, म्हणजेच हा 140 डिग्री. ए किती आहे, 70 डिग्री. हा कोणता पॉईंट येईल आपला, पॉईंट नंबर पॉईंट डी. म्हणजेच कोणता झाला, ए बी सी डी हा आपला क्वाड्रिलॅटरल तयार होईल. ठीक आहे. ही कोणती फिगर आहे आपली, रफ फिगर. ठीक आहे. चला आपण आता या रफ फिगरवरून काय करू, आपण आपली फिगर ड्रॉ करूया. काय काढलं आधी, लाईन ए बी काढली, किती आहे 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे. काय घेते मी, 6.4 मेजरमेंट घेते. 0 पासून काय घ्यायचं, 6.4 म्हणजे 6 नंतर 4 लाईन. ठीक आहे. जर अशी स्केल असली तर पूर्ण दिलेलंच असते. ठीक आहे. काय आलं, ए बी 6.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला अँगल बी दिलेला आहे 50 डिग्री. दिलेला आहे अँगल बी किती आहे, 50 डिग्री. काय करते मी, डी ठेवून अँगल बी काढून घेते. काय करते, पॉईंट बी वर डी ठेवून काय करते, 50 डिग्री काढून घेते. कुठं येईल आपला 50 डिग्री, कोणती स्केल घ्यावं लागेल आपल्याला, वरची घ्यावं लागेल. ठीक आहे. कारण आपली लाईन काय आहे इकडे, म्हणजे काय 0 10 20 30 40 50. हाला काय घेते मी, एक लाईन ड्रॉ करून घेते. ठीक आहे. आता आपल्याला बी सी दिलेला आहे, किती आहे 4.8 सेंटीमीटर. काय करून घ्यायची, एक आर्क काढून घ्यायची. किती सेंटीमीटरची आहे, 4.8 सेंटीमीटर. कसं घ्यायचं मग, 4.8 म्हणजे 4 नंतर 8 लाईन, 0 पासून काय घ्यायचं, पूर्ण चॉकमध्ये डिस्टन्स घ्यायचं. ठीक आहे. आली 4.8. बी वर चॉकचं एक टोक ठेवून काय घ्यायची, आर्क काढून घ्यायची. ठीक आहे. हा कोणता पॉईंट आला आपला, पॉईंट नंबर पॉईंट सी. ठीक आहे. किती आहे याचं डिस्टन्स, 4.8 सेंटीमीटर. अँगल बी किती काढला आपण, 50 डिग्री. ठीक आहे. आता बघा याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, पॉईंट एचा अँगल दिलेला आहे किती आहे, 70 डिग्री. हा पण आपण काढून घेऊ शकतो. ए किती आहे, 70 डिग्री. काय घ्यायचं, पॉईंट एवर ठेवून व्यवस्थित 70 डिग्री कुठं येईल. आता कोणती स्केल घ्यायला लागेल आपल्याला, ही खालची स्केल. 0 20 30 40 50 60 आणि 70. कुठे येते 70, आहे त्याला. ठीक आहे. ही काय करते मी, लाईन जॉईन करते. ठीक आहे. आता बघा हा किती काढला आपण, 70 डिग्री. आता बघा आपल्याला सी किती दिलेला आहे, 140 डिग्री दिलेला आहे. कसं घ्यावं लागेल, सी वर काय ठेवावं लागेल, जे आपली आर्क आहे तो आपला पॉईंट आहे. ठीक आहे. सी कुठे येईल मग, 40. हे बघा कुठे येईल, 40. व्यवस्थित ठेवायचे. बघा आपली लाईन कोणती आहे, बी सी, म्हणजे आपली लाईन कुठे आहे, इकडे. आणि हा सी आपला एंड पॉईंट आहे. म्हणजे आपल्याला कोणती स्केल घ्यावं लागेल, ही घ्यावं लागेल वरची. म्हणजे कुठे येईल आपला 140 डिग्री, हा येईल 140. ठीक आहे. आता बघा ह्या पॉईंटचं मी डिस्टन्स व्यवस्थित हे घेऊन काय घेते, इथं एक लाईन ड्रॉ करते. घेतलं आहे व्यवस्थित आहे. म्हणजे हा अँगल किती आला आपला, 140 डिग्री. आणि हा पॉईंट कोणता असेल, पॉईंट नंबर पॉईंट डी. असा आपला क्वाड्रिलॅटरल तयार झाला. बघा 4 नंबरचा काय आहे, कन्स्ट्रक्ट क्वाड्रिलॅटरल LMNO सच दॅट. आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे. ठीक आहे.
बघा काय दिलं आहे, लेंथ ऑफ LM इज इक्वल्स टू लेंथ ऑफ LO इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ON इज इक्वल्स टू लेंथ ऑफ NM किती दिलं आहे 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, इक्वल टू साईन म्हणजे या दोघांची पण लेंथ काय दिली आहे एकच दिलेली आहे. ठीक आहे, लेंथ ऑफ OM इज इक्वल्स टू 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे, याच्यानुसार काय करू आपण आता आधी रफ फिगर तयार करून घेऊया. काय दिलं आहे LM इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. काय घ्यायची 6 सेंटीमीटरची एक लाईन घ्यावं लागेल. आधी आपल्याला काय काढावं लागेल LM किती आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, आता बघा काय दिलेलं आहे आपल्याला. नेक्स्ट काय दिलेलं आहे LO दिलेला आहे आणि अजून Nचा पॉईंट दिलेला आहे कोणता MN आहे ना. MN किती दिलेला आहे 4.5 सेंटीमीटर. म्हणजेच इथं काय येईल LO कुठं येईल इथं येईल आणि MN इथं येईल. म्हणजे आपला क्वाड्रिलॅटरल तयार होते ना. म्हणजेच M आणि हा इथं काय असेल N किती दिलेलं आहे 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, हा दिलेला इथं. हा कोणता येईल पॉईंट N. ठीक आहे, आता बघा LO दिलेला आहे. LO दिलेला आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, हा इथं येईल LO किती आहे 6 सेंटीमीटर. झाला आपला क्वाड्रिलॅटरल LMNO दिलेला आहे. आता बघा अजून काय डिस्टन्स दिलेलं आहे आपल्याला ON दिलेलं आहे. हे डिस्टन्स पण दिलेलं आहे आपल्याला. काय दिलेलं आहे 4.5. म्हणजे ही लाईन काय करते मी जॉईन करून घेते. ON किती दिलेलं आहे आपल्याला ON दिलेलं आहे 4.5 सेंटीमीटर. आणि आपल्याला दिलेलं आहे अजून काय राहिलं OM राहिलं. OM कोणतं येईल OM म्हणजे आपल्याला एक डायगोनल पण दिलेला आहे. किती आहे तो 7.5चा. म्हणजे हा असा येईल तो डायगोनल. ठीक आहे, तो काय 7.5 सेंटीमीटरचा. ठीक आहे, झाला आपला क्वाड्रिलॅटरल तयार. ठीक आहे, आपली रफ फिगर. ठीक आहे, आता कशी करायची हे बघा. आधी काय करू शकतो आपण हा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो OLM. ठीक आहे, तिघांचे पण मेजरमेंट दिलेले आहे तिन्ही साईडचे काढू शकतो. काय करावं लागेल आधी आपल्याला LM काढून घेते. किती आहे 6 सेंटीमीटर. ठीक आहे, चला स्केलने करूया ड्रॉ. किती आहे LM 6 सेंटीमीटर. 0 पासून काय घ्यायचं 6 पर्यंत. ह्याला 6 पर्यंत. ठीक आहे, काय पॉईंट LM 6 सेंटीमीटर. ठीक आहे, आता LO किती दिलं आहे आपल्याला 6 सेंटीमीटर. LO पण किती दिलं आहे 6 सेंटीमीटर. म्हणजेच काय घ्यावं लागेल आपल्याला चॉकमध्ये अंतर घ्यावं लागेल कितीचं 6 सेंटीमीटरचं. बघा एक टोक मी 6 वर ठेवत आहे 6च्या लाईनवर आणि एक 0 वर ॲडजस्ट करत आहे. ठीक आहे, असंच करायचं. त्याच्यामुळे आपलं काय होते कन्स्ट्रक्शन बिलकुल चुकत नाही. LO किती दिलेलं आहे LO 6 सेंटीमीटर दिलेलं आहे. L वरून काय करते मी एक आर्क ड्रॉ करते. ठीक आहे, ही झाली आपली 6 सेंटीमीटरची. ठीक आहे, आता मी लाईन नाही ओढत. आधी काय करू आपण जो MO आहे 7.5 आपल्याला हा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे, हा ट्रायंगल ड्रॉ करून घेऊ आधी आपण. किती आहे 7.5 दिलेला आहे तो काढून घेते. ठीक आहे, काय घ्यावं लागेल परत चॉकमध्ये 7.5चा डिस्टन्स घेते. काय येईल 7.5 एममध्ये एमवर ठेवून काय घेते एक आर्क परत ड्रॉ करते. ठीक आहे, अशी येईल आर्क. हे बघा आता आपली पण ही छोटीशी आर्क थोडी कमी पडली म्हणून काय करते 6 सेंटीमीटर परत अंतर घेऊन काय करते थोडीशी आर्क वाढवते. L वर ठेवून काय करते परत ही जी आर्क आहे ते वाढवून घेते. आला इंटरसेक्टिंग पॉईंट. काय करते ह्या इंटरसेक्टिंग पॉईंटला हा काय असेल आपला पॉईंट O असेल. इथं काय करते L ड्रॉ करते आणि हा M पण काय करते लाईन ड्रॉ करते जॉईन करते ही लाईन. ठीक आहे, पॉईंट O ला. ठीक आहे, ही किती आपली काढली आपण 6 सेंटीमीटर आणि ही 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे, आता बघा हा इकडला ट्रायंगल काढलेला आहे आपण. आता आपल्याला ही इकडची साईड काढायची. काय दिलेलं आहे MNचं मेजरमेंट 4.5 सेंटीमीटर. काय घ्यावं लागेल परत चॉकमध्ये अंतर काय घ्यावं लागेल 4.5चा. 4 नंतर 5 लाईन 4.5 आणि 0 वर पॉईंट. ठीक आहे, काय कशावर ठेवू एमवर ठेवून काढावं लागेल हा असा. ठीक आहे, आता आपल्याला बघा MNचं पण मेजरमेंट किती दिलं आहे 4.5 दिलेलं आहे.
आणि ओ एनचं पण किती दिलं आहे 4.5. म्हणजेच मला ओवर पण चॉक ठेवून कितीचंच मी हे 4.5चंच घेतलेलं आहे, म्हणून ओवर चॉक ठेवून कुठं करावं लागेल 4.5चं मेजरमेंट आर्क करावं लागेल. ठीक आहे. आता कोणताला इंटरसेक्टिंग पॉईंट हा आला, हा काय असेल आपला पॉईंट एन असेल. ठीक आहे. आता याला काय करते मी, हा जो एम पॉईंट आहे आणि ही लाईन जॉईन करते. जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो दोन्ही आर्कचा, त्याला जॉईन करायची व्यवस्थित. ठीक आहे. ही झाली एम एन. किती काढली आपण ही 4.5 सेंटीमीटर. आणि ओ एम पण किती आहे 4.5 आणि ती पण आपण काढली. ओ एन किती काढली आपण 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. बघा आला व्यवस्थित क्वाड्रिलॅटरल. कोणता आला LMNO. ठीक आहे. अशा प्रकारे मी इथे प्रॅक्टिस सेट नंबर 8.1 कंप्लीट केलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.